नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर जी के मधले आपण महत्त्वाचे प्रश्न आज आपण कव्हर करणार आहे, जे की आपल्याला पोलीस भरतीमध्ये उपयोगी तर पडणारच आहे आणि येणारी जी कंबाईन एक्झाम आहे त्यासाठी ते अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर जनरल नॉलेजचे प्रश्न बघा। राईट टू एज्युकेशन म्हणजे होते RTE ॲक्ट, तर हा आहे 2009चा। बट तुम्हाला RTI जर म्हटलं तर तो राईट टू इन्फॉर्मेशन, ज्याला आपण माहितीचा अधिकार म्हणतो, तो 2005चा आहे। बट आपण जो पाहत आहे तो आहे राईट टू एज्युकेशन, सो याला RTE म्हटलं जाते। ओके, तर हा 2009चा ॲक्ट आहे। बऱ्याच एक्झाममध्ये प्रश्न आलेला आहे की हा ॲक्ट कधीपासून सुरुवात झालेला आहे। ठीक आहे, तर या ॲक्टची अंमलबजावणी 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळं ॲक्ट 9चा आणि सुरुवात म्हटलं तर 1 एप्रिल 2010। तत्कालीन पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग। त्याचबरोबर आपल्याला हा पॉईंट पण अंडरस्टँड करायचा आहे की कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलामुलींना प्राथमिक व सक्तीच्या शिक्षणाचा मूलभूत हक्क आहे। मग कलम 21A ही घटनेमध्ये कोणत्या कलमा म्हणजे घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आलेली आहे, तर 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार टाकण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि त्याचा समावेश मूलभूत हक्कामध्ये करण्यात आलेला आहे। तर कलम 21A संबंधित कोणती घटना दुरुस्ती असं जर तुम्हाला विचारलं तर ती आहे 86वी घटना दुरुस्ती 2002। इतिहासातील काही महत्त्वाचे मुद्दे बघू। विधवा पुनर्विवाह कायदा कधीच आहे, तर तो आहे 1856चा आणि तत्कालीन गव्हर्नर जनरल कोण होते, तर ते होते लॉर्ड डलहौसी। त्यानंतर बघा 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक 1908 मध्ये ठीक आहे कोणी लिहिलेले आहे, तर ते पुस्तक विदा सावरकर यांनी लिहिलेले आहे। वैधानिक सनदी सेवा सुरू करणारा गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर लॉर्ड लिटन यांना ओळखलं जाते। लक्षात घ्या, वैधानिक सनदी सेवा सुरू करणारा गव्हर्नर जनरल कोण, तर तो आहे लॉर्ड लिटन। त्यानंतर वायव्य सरहद्द प्रांत व संयुक्त प्रांत कोणाच्या काळात तयार करण्यात आले, तर लॉर्ड कर्झनच्या काळात तयार करण्यात आलेले आहे। बघा, हे जरी तुम्हाला वन लाइनर क्वेश्चन दिसत असेल, मात्र खूप इफेक्टिव्ह आणि इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे हे थेट तुम्ही पाठ केले तरी हरकत नाही। ठीक आहे, वायव्य सरहद्द प्रांत व संयुक्त प्रांत लॉर्ड कर्झनच्या काळात तयार करण्यात आले। त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे शिक्षणाचा झिरपता सिद्धांत लॉर्ड मेकॉले यांनी मांडलेला होता। ठीक आहे, लॉर्ड मेकॉले यांनी मांडलेला होता। त्यानंतर बघा, वन्यजीव संरक्षण कायदा कधीच आहे, जोड्या लावणीमध्ये प्रश्न येऊ शकतो। वन्यजीव संरक्षण कायदा म्हटला तर तो आहे 1972चा। त्यानंतर वनसंवर्धन कायदा म्हटलं तर तो आहे 1980चा। ठीक आहे, वन्यजीव म्हटलं तर 72, वनसंवर्धन म्हटलं तर 80। पर्यावरण संरक्षण कायदा आपल्या सर्वांना माहिती आहे 1986 आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, लक्षात घ्या हा पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, 2010चा आहे। कधीचा आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, 2010। त्यानंतर अर्थशास्त्रामधील महत्त्वाचा प्रश्न बघू आपण। MPI म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ज्याला बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हटलं जाते। या इंडेक्सची सुरुवात 2010 मध्ये झालेली होती आणि 1997ला लागू केलेल्या HPI या निर्देशांकाची जागा MPI ने घेतलेली आहे। ठीक आहे, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला असेल तर MPI हा इंडेक्स कोणामार्फत काढला जातो ते नक्की सांगा। आणि याच्यामध्ये 3 आयाम आणि 10 निर्देशक या आधारावर हा MPI काढला जातो। 3, 10 लक्षात ठेवायचं आहे। आणि ते 3 आयाम कोणते आहे, जे HDIचे आयाम आहे तेच 3 आयाम इथे दिलेले आहे, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान। या आर्थिक पाहणीतील काही महत्त्वाचे मुद्दे। महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला एकूण 36 जिल्हे आहे। समुद्रकिनारा 720 किलोमीटरचा लाभलेला आहे। महसूल प्रशासकीय विभाग जे आहे ते एकूण 6 आहे। लोकसंख्या 11,23,00,000 आहे। काही ठिकाणी 11,24,00,000 दिलेला आहे। ठीक आहे, 11,23,00,000। क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर। पाठ करण्यासाठी 30, 77, 13 असं तुम्ही लक्षात घ्या। महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो, लक्षात घ्या, महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो, तर क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक लागतो। लोकसंख्येमध्ये पहिला क्रमांक उत्तर प्रदेश, दुसरा आहे आपल्या महाराष्ट्राचा। क्षेत्रफळामध्ये पहिला क्रमांक राजस्थान, मध्य प्रदेश आणि तिसरा आहे महाराष्ट्राचा। ठीक आहे, आपण आता त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, समाज सुधारक आणि जन्म ठिकाण दिलेले आहे। जोड्या लावणीमध्ये शुअरली लक्षात घ्या, हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल। तर न्यायमूर्ती रानडे यांचं जन्म ठिकाण जे आहे ते आहे निफाड। पंडिता रमाबाई म्हटलं तर गंगामुळे। गोपाळ गणेश आगरकर जर म्हटलं तर यांचं जन्म ठिकाण आहे टेंबू। डॉक्टर राघव भांडारकर यांचं जन्म ठिकाण आहे मालवण। भाऊ महाजन यांचं जन्म ठिकाण आहे पेन। भाऊदाजी लाड यांचं जन्म ठिकाण आहे मांजरे। विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं जन्म ठिकाण आहे शिरवली। आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्यांनी दर्पण हे वृत्तपत्र काढलेलं होतं, जे पहिलं मराठी वृत्तपत्र होतं, त्यांचा जन्म पोंबुर्ले या ठिकाणी झालेला होता। जर तुम्हाला लेक्चरमध्ये एखादा पॉईंट डाऊटफुली वाटत असेल तर नक्की लगेच जाऊन तो चेक करून घ्यायचा। ठीक आहे, त्यानंतर बघा पीक आणि रोगाचे नाव दिलेले आहे।
ठीक आहे. तर या घटकाचा समावेश स्टेट बोर्डमध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे. तर यावर तुम्हाला वन लाईनर किंवा जोड्या लावणीमध्ये शुअरली क्वेश्चन येऊ शकतो. तर चला मग आपण स्टार्ट करूया. तर बाजरीवर अर्गट नावाचा रोग येतो, तांदळावर लिप स्पॉट नावाचा रोग येतो, गहू म्हटलं तर तांबेरा, केळीवर बंची टॉप रोग येतो, तर टोमॅटोवर लक्षात घ्या विल्ट. तर टट जरी लक्षात ठेवला आपण इथं टोमॅटो विल्ट, ठीक आहे, तरी लक्षात येईल. केळी म्हटलं तर बंची टॉप, ओके, ठीक आहे, बनानावरून बंची लक्षात ठेवू शकता तुम्ही, केळी बंची टॉप, गहू तांबेरा आपल्या सर्वांना माहित आहे, तांदूळ म्हटलं तर लिप स्पॉट आणि बाजरी म्हटलं तर अर्गट. ठीक आहे, एकदा पुन्हा बाजरी अर्गट, तांदूळ लिप स्पॉट, गहू तांबेरा, केळी बंची टॉप आणि टोमॅटो आहे विल्ड. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पॉईंट आहे. तर बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेचा मानवी हक्क जाहीरनामा कधी प्रसिद्ध करण्यात आला? 10 डिसेंबर 1948ला तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. 10 डिसेंबरलाच नोबेल पारितोषिकाचं वाटप सुद्धा केलं जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना केव्हा स्थापन करण्यात आली? तर 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती, ज्याला 2019 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. आणि लक्षात घ्यायचं आहे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला 1969 मध्ये शांततेचा नोबेल सुद्धा मिळालेला आहे. मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्यानंतर बघा, जागतिक पोलिओ निर्मूलन दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कर्रेचं पाणी हे आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे? तर ते आत्मचरित्र आहे आचार्य अत्रे यांचं. त्यानंतर कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे आत्मचरित्र आहे. त्यानंतर चर्चेत असलेलं गरुड ॲप भारतीय निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगानं सुरू केलेलं आहे. आणि निवडणूक आयोग जे आहे, निवडणूक आयोगाचे जे 24वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ते आहे सुशील चंद्रा. त्यानंतर बघा, चर्चेतील होम इन द वर्ल्ड हे पुस्तक कोणाचे आहे? तर हे पुस्तक अमर्त्य सेन यांचं आहे. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचा नोबेल 1998 मध्ये देण्यात आलेला होता. त्यानंतर हवेचे तापमान कोणत्या एककामध्ये मोजतात? तर सेल्सिअसमध्ये ते मोजलं जाते. त्यानंतर बघा, पाऱ्याचा गोठणबिंदू किती असतो? तर -39° इतका असतो पाऱ्याचा. त्यानंतर आग्रा येथील ताजमहल बांधण्यासाठी लागणारा जो संगमवर दगड आहे तो कोठून आणण्यात आलेला होता? तर मकराना हे ठिकाण आहे, येथून तो आणण्यात आला होता, जे की राजस्थानमध्ये आहे. स्टेट बोर्डमधले पॉईंट्स आहे. त्यानंतर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर आहे, ज्याला आपण प्रशांत महासागर असं म्हणतो. चर्चेत असणारं, लक्षात घ्या, चर्चेत असणारे न्यूमर बेट वाद कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. एक युद्ध सराव असतो, संप्रीती युद्ध सराव, तो सुद्धा भारत आणि बांगलादेश दरम्यान होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाडी आहे, तिला काय म्हणतात? तर तिला ग्रॅटिक्युल म्हणजेच वृत्त जाडी असं म्हटलं जाते. महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलेला होता. त्यानंतर द्विनाम पद्धतीचा जनक कोणाला म्हटलं जाते? कार्ल लिनियस यांना द्विनाम पद्धतीचे जनक म्हटलं जाते. महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 डिसेंबरला जागतिक माती दिवस म्हणजेच मृदा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिवस कधी असतो? तर 17 जूनला असतो. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन गती म्हणतात, तर पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीला परिभ्रमण गती म्हणतात. भारताच्या मध्यभागातून कोणते वृत्त गेलेले आहे? तर कर्कवृत्त गेलेले आहे, जे की 23.5 उत्तर अक्षांशावर तुम्हाला आढळेल. आणि ते किती राज्यातून गेलेले आहे? तर 8 राज्यातून ते गेलेले आहे. अन्नाच्या कमतरतेमुळे अलीकडे आणीबाणी लावणारा देश कोणता आहे? तर तो आहे श्रीलंका. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, अफगाणिस्तानमध्ये असलेल्या भारतीयांना भारतात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? तर ऑपरेशनचे नाव आहे ऑपरेशन देवी शक्ती. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा राज्यप्राणी कोणता आहे? तर तो आहे हिम तेंदुआ. सूर्यकिरण युद्ध सराव कोणादरम्यान केला जातो? तर भारत आणि नेपाळ दरम्यान केला जातो. भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे 48वे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर न्यायमूर्ती NV रमन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेसंबंधित कोणते कलम घटनेमध्ये आहे? तर कलम 324 हे आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख कोण असतात? तर केंद्रीय मंत्रिमंडळाचे प्रमुख पंतप्रधान असतात. मात्र केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती कोण करतात? तर ते राष्ट्रपती करतात. आणि संविधान सभेची पहिली बैठक कधी भरलेली होती? तर 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक भरलेली होती.
त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारे कितवे राज्य ठरले होते? तर ते 9वे राज्य ठरलेले होते. पहिले राज्य राजस्थान हे आहे. महाराष्ट्रात पंचायत राज केव्हा स्वीकारण्यात आले? तर 1 मे 1962 मध्ये महाराष्ट्रामध्ये पंचायत राज स्वीकारण्यात आले. कोणत्या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर एकूण 6 भाषा आहे ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिली भाषा तमिळ ही होती, नंतर संस्कृत, नंतर तेलुगू, नंतर कन्नड, नंतर मल्याळम आणि नंतर आहे ओडिया. तर या 6 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चर्चेतील जो पॉस्को ॲक्ट आहे 2012चा आहे, हा बालकांच्या संरक्षणासंबंधित ॲक्ट आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध कोणी लिहिला आहे? तर हा प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. बचपन बचाओ आंदोलनासंबंधित कोण आहेत? तर ते आहे कैलाश सत्यार्थी, यांना शांततेचा नोबेल मिळालेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. रामकृष्ण मिशनची स्थापना कोण केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदजी यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राम मोहन रॉय यांनी केली. राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस, त्याचप्रमाणे राष्ट्रीय पर्यटन दिवस सुद्धा साजरा केला जातो. जागतिक पर्यटन दिवस म्हटलं तर 27 सप्टेंबर. त्यानंतर प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोपडा यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाला किती मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकले? तर त्यांनी जो भाला फेकलेला आहे तो 87.58 मीटर इतका फेकलेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतरचा महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रसिद्ध वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानू या कोणत्या राज्यातील आहे? तर त्या मणिपूर राज्यातील आहे. आणि त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला 49 kg गटामध्ये रौप्य पदक जिंकून दिलेलं आहे. तर पिट्स इंडिया ॲक्ट 1784 वॉरन हेस्टिंग यांच्या काळात झालेला होता. तर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये की पिट्स इंडिया ॲक्ट केव्हाचा आहे? तर तो आहे 1784चा. भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लॉर्ड कॉर्नवालिस यांना ओळखलं जाते. वृत्तपत्रांचा मुक्तिदाता चार्ल्स मेटकॉफ यांना म्हटलं जाते. तर कंबाईनमध्ये असे वन लाइनर क्वेश्चन सुद्धा बऱ्याचदा विचारलेले आहे. पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती यांचा पदावधी किती वर्षाचा असतो? तर 2.5 वर्षाचा असतो. त्यानंतर बघा, म्हणजे 2.5 वर्ष इतका असतो. त्यानंतर बघा, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे असे लोकमान्य टिळकांनी कोणत्या कायद्याला म्हटले होते? तर तो कायदा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट 1919. 2019 मध्ये या ॲक्टला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे हे विधान आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो की समानतेचा अधिकार कोणत्या कलमापासून कोणत्या कलमापर्यंत आहे? कलम 14 ते कलम 18 पर्यंत आहे. स्वातंत्र्याचा अधिकार जर म्हटला तर कलम 19 ते 22 पर्यंत आहे. शोषणाविरुद्धचा अधिकार म्हटला तर कलम 23 ते 24. ठीक आहे. आणि बघा, कलम 23 वेठबिगारी संबंधित आहे, तर कलम 24 जे आहे हे बालकामगार विरोधी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची जेव्हा फाळणी झाली तेव्हा संविधान सभेची सदस्य संख्या किती होती? तर ती होती 299 इतकी. पूर्ण स्वराज्याची मागणी सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती? तर बघा, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आलेली होती. आणि हे जे अधिवेशन भरलेलं होतं हे रावी नदीकाठी भरलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे? तर ते व्हिएन्ना ऑस्ट्रिया या ठिकाणी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट दर्जा कोणाकडून दिला जातो? तर युनेस्कोकडून दिला जातो. आणि बटाट्याला कोंब येऊ नये म्हणून त्यावर कोणत्या किरणांचा मारा केला जातो? तर गॅमा किरणांचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोरलेली ज्या नाणी होत्या त्याच्यामध्ये बघा, एक होन होते आणि एक शिवराई होती. तर होन हे सोन्याचे होते, तर शिवराई हे तांब्याचे नाणी होती. तर हे महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर बघा, पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑर्निथोलॉजी असं म्हटलं जाते. कॉर्निवल महोत्सव गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो, तर हॉर्निवल महोत्सव हा नागालँड या राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केलेली होती. ठीक आहे. त्यांचं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे आत्मवृत्त, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. केफ ऑफ गुड होप हे कोणत्या देशातील आहे? तर हे दक्षिण आफ्रिका या देशातील आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे, हरियाणातील अंबाला शहर कोणते शहर म्हणून ओळखले जाते? तर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न येईल की विज्ञान शहर म्हणून कोणतं शहर ओळखलं जाते? तर ते आहे अंबाला शहर. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे हरियाणा राज्यामध्ये. गहरजात जे डोंगर आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते आहे ओडिशा. येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी साठी वन लाईनर म्हणून हा प्रश्न तुम्हाला इथे पाठ करून ठेवायचा आहे. गहरजात डोंगर म्हटलं तर ओडिशा. त्यानंतर स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेला आहे. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह कोणत्या घराण्याचे होते? तर ते शिलाहार घराण्याचे होते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतात? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते याला परिवलन असे म्हणतात. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे? तर ते आहे विषुववृत्त. त्यानंतर बघा, नदीपात्रातील सर्वात मोठे बेट जे आहे ते आहे माजुली बेट. हे कोणत्या नदीपात्रामध्ये आहे? तर ते आहे ब्रह्मपुत्रा नदी. आणि कोणत्या राज्यामध्ये आहे असं जर विचारलं तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आसाम. अंदमान आणि निकोबार बेटे हे कोणत्या खाडीने वेगळे झालेले आहे? तर 10° खाडीने वेगळे झालेले आहे. आणि अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअर हे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, भात संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे आहे? कर्जत, खोपोली, रत्नागिरी या ठिकाणी आहे. कर्जत, खोपोली, रत्नागिरी. अ, ब, क मध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकते. महाराष्ट्रातील फिरता राजमहल म्हणून कोणाला ओळखले जाते? तर डेक्कन ओडिसी रेल्वेला ओळखले जाते. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली 4 अधिवेशने दिलेली आहे आणि अध्यक्ष दिलेले आहे. जोड्या लावणीसाठी हा प्रश्न तुम्हाला पाठ करायचा आहे. तर तुम्हाला एकतर क्रम विचारला जाऊ शकते की राष्ट्रीय काँग्रेसची पहिली 4 अधिवेशने आहेत त्यांचा ठिकाणानुसार क्रम लावा. तर मुंबईला, त्यानंतर 2 नंबर कलकत्त्याला, 3 नंबर मद्रासला आणि 4 नंबर अलाहाबादला. ठीक आहे. तर मुंबई इथं जेव्हा अधिवेशन भरलेलं होतं पहिलं, तेव्हा अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी 1885 मध्ये. कलकत्त्याला जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तेव्हा अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी 1886 मध्ये. मद्रासला जेव्हा हे अधिवेशन भरलेलं होतं तेव्हा अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी 1887 मध्ये. आणि चौथं जे भरलेलं होतं अलाहाबादला, त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज हुल आणि साल होतं 1888. आणि तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारलेला आहे की पहिले इंग्रज अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसचे? ठीक आहे, अधिवेशनाचे. तर ते होते जॉर्ज ह्यूल 1888 मध्ये. साल पण पाठ ठेवा 1888. आणि याच्या आधी ठिकाण सुद्धा विचारलेलं आहे पेपरमध्ये, अलाहाबाद. आणि एक ऑप्शन अहमदाबाद, एक ऑप्शन अलाहाबाद असं होतं. ठीक आहे. त्यामुळे ते ऑप्शनमध्ये सुद्धा इथं तुम्ही क्लिअरेशन ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे क्लिअरेशन असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर ते अलाहाबाद आहे आणि अध्यक्ष होते जॉर्ज ह्यूल. तर हे पहिले इंग्रज अध्यक्ष आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे. ठीक आहे. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत? तर ते आहे शक्तिकांत दास. आणि शक्तिकांत दास हे कितवे आरबीआयचे गव्हर्नर आहे? तर ते आहे 25वे. मात्र तुम्हाला 24वे गव्हर्नर विचारले तर त्या प्रश्नाचे आन्सर येणार आहे उर्जित पटेल. आणि 23वे विचारले तर ते आहे रघुरामजी राजन. ठीक आहे. त्यानंतर बघा, तेजस हे काय आहे? तर तेजस हे एक लढाऊ विमान आहे. त्यानंतर MiG-21 हे लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर त्या आहे अवनी चतुर्वेदी. ठीक आहे. त्यानंतर प्रसिद्ध दिग्बोई तेल कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आसाम या राज्यामध्ये आहे. अंकलेश्वर जर तुम्हाला विचारलं तर ते गुजरातमध्ये आहे. लोकसंख्या दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 जुलैला लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. व्याघ्र दिन म्हटला तर 29 जुलै. आधार कार्डवर किती नंबर असतात? तर आधार कार्डवर एकूण 12 नंबर असतात. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहे? तर ते आहे के कस्तुरी रंगण. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता एक प्रश्न आलेला होता की पश्चिम घाटाला काय म्हटलं जाते? तर पश्चिम घाटाला सह्याद्री म्हटलं जाते. ओके, ठीक आहे, सह्याद्री घाट म्हटला जाते. आणि लक्षात घ्या, पश्चिम घाटाचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा के कस्तुरी रंगण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती. त्यानंतर भारताचे प्रथम नागरिक कोण असतात? तर ते राष्ट्रपती असतात. महाराष्ट्रात आणि राष्ट्रपती यांना जो पेमेंट आहे, लक्षात घ्या, जे वेतन आहे म्हणजे महिन्याला 5 लाख रुपये इतकं आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त तालुक्यांची संख्या कोणत्या 2 जिल्ह्यात आहे? तर यवतमाळ आणि नांदेड. यवतमाळला 16 तालुके आणि नांदेडला सुद्धा लक्षात घ्या 16 तालुके आहे. महाराष्ट्रात एकूण 358 तालुके आहे. 355 + 3, तर 3 जे आहे ते आपले मुंबई उपनगरमधील आहे. आणि 16 हा आकडा हायएस्ट आहे तालुक्यांच्या बाबतीत. तर असे यवतमाळमध्ये 16 आणि नांदेडमध्ये 16. तर हे 2 जिल्हे जे आहे, या 2 जिल्ह्यामध्ये एकूण 32 तालुके हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. सह्याद्री पर्वतामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर लक्षात घ्या, तिथे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो.
कारण जे वारे आहे लक्षात घ्या ते सह्याद्री पर्वताला अडवले जातात, त्याला विरोध केला जातो, त्यावरून तुम्ही प्रतिरोध लक्षात ठेवायचं आहे. कोयना धरण जलाशयाला काय म्हणतात तर शिवसागर या नावाने ओळखलं जाते. त्यानंतर बघा UPIचा फुल फॉर्म काय आहे तर फुल फॉर्म आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस. लक्षात घ्या, महत्त्वाचा पॉईंट आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे करण्यात आलेली आहे तर बघा म्हणजेच MPSC आणि UPSC संबंधित हे कलम आहे तर कलम आहे 315. मात्र तुम्हाला अखिल भारतीय सेवा ही कलम विचारली तर ती आहे 312. महत्त्वाचा प्रश्न आहे. कात कोणत्या झाडापासून मिळवला जातो तर ते आहे खैर या झाडापासून. पवन ऊर्जा अग्रेसर असणारे कोणते राज्य आहे जे पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर आहे तर ते आहे तामिळनाडू. त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड येथे कोणत्या प्रकारचे व्यवसाय एकवटलेले आहे तर द्वितीय श्रेणीचे व्यवसाय एकवटलेले आहे. प्राथमिक श्रेणी म्हणजे काय तर शेती क्षेत्र झालं, ठीक आहे, म्हणजेच कृषी क्षेत्र. त्यानंतर जर तुम्हाला द्वितीय क्षेत्र म्हटलं तर ते असणार आहे उद्योग क्षेत्र, ठीक आहे, आणि तृतीय क्षेत्र म्हटलं तर ते आहे सेवा क्षेत्र. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पिंपरी चिंचवड येथे उद्योग मोठ्या प्रमाणात एकवटलेले आहे म्हणून तिथं द्वितीय श्रेणी व्यवसाय आहे. मौद्रिक धोरण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर तो लक्षात घ्या RBIला आहे. आणि पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती तर लक्षात घ्या हेरॉड डोमर या प्रतिमानावर आधारित होती. आणि पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951ला सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केव्हा करण्यात आले होते तर 19 जुलै 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. ज्या बँकेच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या त्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. मग दुसरं राष्ट्रीयकरण जे झालेलं होतं ते 1980 मध्ये झालं होतं, तेव्हा त्या 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तेव्हा त्या बँकेच्या ठेवी ह्या 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. सतीची चाल नष्ट करण्यासाठी भारतामध्ये विशेषतः कोणी प्रयत्न केले होते तर राजाराम मोहन रॉय यांनी प्रयत्न केलेली होती, ठीक आहे. त्यानंतर बेंटिंगची भूमिका यामध्ये महत्त्वाची होती, ठीक आहे, लक्षात घ्या. 1829 मध्ये जो सतीबंदी कायदा झाला होता तो कोणत्या गव्हर्नरच्या काळात झालेला होता तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंग, ठीक आहे. उत्तर पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे गोरखपूरला, उत्तर प्रदेश. भारताचे अंटार्क्टिकावर कोणते संशोधन केंद्र आहे तर ते आहे मैत्री. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा बहुतांश भाग कोणत्या खडकांनी व्यापलेला आहे तर बेसाल्ट या खडकांनी व्यापलेला आहे. आणि बेसाल्ट खडकामध्ये लक्षात घ्या कापूस हे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, ओके. काळी माती यापासूनच तयार होते. त्यानंतर बघा संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते, ठीक आहे, लक्षात घ्या उत्तरदायी असते तर ते आहे कलम 75, ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे आपण म्हणू शकतो की मंत्री परिषद म्हणजेच मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला तर वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असतात. नील दर्पण हे नाटक कोणी लिहिले तर दीनबंधू मित्र यांनी लिहिलेले आहे. महाराष्ट्रातील ऊस संशोधन केंद्र कुठे आहे तर बघा पाडेगाव सातारा या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल कोणता तर पानवळ रत्नागिरी या ठिकाणी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे तर करबुडे रत्नागिरी या ठिकाणी आहे, म्हणजे दोन्ही रत्नागिरी लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर बघा नागपूर या शहरात कोणते दोन महामार्ग एकत्र येतात तर NH6 म्हणजे NH म्हणजे नॅशनल हायवे आणि नॅशनल हायवे 7 एकत्र येतात, ठीक आहे. त्यानंतर बघा तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर मुलताई या ठिकाणी उगम पावते, ठीक आहे. त्यानंतर सासवडचे प्रसिद्ध पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. गोदावरी नदीने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तर 49% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्रातील एकमेव सागरी उद्यान जे मालवण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर येस डेफिनेटली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. त्यानंतर वर्धा वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहाला काय म्हणतात तर प्राणहिता नदी म्हटलं जाते. सारस नगरी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर गोंदिया जिल्ह्याला सारस नगरी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका पिंपरी चिंचवड आहे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर येस डेफिनेटली नागपूर जिल्ह्यामध्ये आहे, ठीक आहे. व्याघ्र राजधानी सुद्धा नागपूरला म्हटलं जाते. जगातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो तर मावसिनराम मेघालय या ठिकाणी पडतो. आधी चेरापुंजी होतं, आता मावसिनराम आहे आणि महाराष्ट्रामध्ये अंबोली सिंधुदुर्गमधील. त्यानंतर बघा भारताची प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा किती तासाने पुढे आहे तर 5.5 तास पुढे आहे, आपण लक्षात घ्या. प्रसिद्ध सरदार सरोवर हे कोणत्या नदीवर आहे यस डेफिनेटली नर्मदा नदीवर आहे. आणि नर्मदा बचाव आंदोलनाशी संबंधित कोण आहे तर मेधा पाटकर ह्या आहेत. त्यानंतर पुढे बघा
काय म्हटलेलं आहे, संत तुकाराम वनग्राम योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे, तर 2006. आणि महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान कधी सुरू करण्यात आले, तर 2007. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर राष्ट्रपतींना दरमहा किती रुपये वेतन मिळते, तर 5 लाख रुपये इतके वेतन मिळते. लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, उपराष्ट्रपती, राज्यपाल, ठीक आहे, यांना किती रुपये वेतन महिन्याला मिळते. फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा देणारे पहिले राज्य कोणते आहे, तर महाराष्ट्र आहे. मात्र लक्षात घ्या, फुलपाखराला स्थानिक भाषेत नाव देणारं पहिलं राज्य म्हटलं तर केरळ. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रसिद्ध खेळाडू वीर धवल खाडे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ते जलतरणपटू आहे. खानदेशमध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो, तर 3 जिल्ह्यांचा समावेश होतो, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. विदर्भामध्ये 11 जिल्हे आहेत. ठीक आहे, नागपूरमधील 6, प्रशासकीय विभागातील 6 आणि अमरावती प्रशासकीय विभागातील 5. 6 आणि 5 11 अशी विदर्भामध्ये 11 जिल्हे येतात. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे, तर 78 आहे. आणि आपल्याला आणखी माहीत असावं की महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 आणि राज्यसभेतून, लक्षात घ्या, राज्यसभेवर 19 सदस्य पाठवले जातात. ठीक आहे. विदर्भामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो, तर 11 जिल्ह्यांचा समावेश होतो. आपण आताच बघितलं, खानदेशमध्ये 3. महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत, तर महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. पाठ करायला 30,77,13 असं पाठ ठेवावं. ते भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे, आता हे महत्त्वाचं आहे, तर ते आहे 9.36%. पास्को कायदा, यावर प्रश्न आलेला आहे ऑलरेडी पोलीस भरतीमध्ये. पास्को कायदा केव्हा करण्यात आला आहे, तर लक्षात घ्या, इथे 2021 लिहिलं आहे, हे चुकीचं आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, तर ते आहे 2012. तर हे इथे लक्षात घ्या, 2012. ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर 2012. त्यानंतर बघा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते, तर H.C. मुखर्जी हे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण होते, तर ते होते B.N. राव. भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकृत करण्यात आला, तर 22 जुलै 1947ला स्वीकृत करण्यात आला. सर्वप्रथम कोणत्या देशाच्या घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती, तर लक्षात घ्या, अमेरिका या देशाच्या घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आलेली होती. नागरिकत्वासंबंधित कोणते कलम घटनेमध्ये आहे, तर कलम 5 हे लक्षात घ्यायचं आहे. नागरिकत्व कायदा 1955 आहे. बालकामगारांना बंदी संबंधित, लक्षात घ्या, बालकामगारांना बंदी आहे, तर ही कलम कोणत्या घटनेमध्ये, कलम 24. आणि वेठबिगारी जर म्हटलं तर कलम 23 लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, वेठबिगारी संबंधित कलम 23 आहे. मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे, तर भाग 4. मूलभूत हक्क म्हटलं तर भाग 3. ठीक आहे. आणि घटनेमध्ये सध्या एकूण किती मूलभूत कर्तव्य आहे, तर ते आहे 11. सुरुवातीला 42व्या घटनादुरुस्तीनं 10 टाकण्यात आले होते आणि 86व्या घटनादुरुस्तीनं 11वं मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलेलं होतं. मूलभूत कर्तव्यांचा समावेश कोणत्या कलमामध्ये, लक्षात घ्या, कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेला आहे, तर इथं घटनादुरुस्ती पाहिजे, लक्षात घ्या, तर घटनादुरुस्ती 42 नुसार करण्यात आलेला आहे. आणि कलम जर म्हटलं तुम्हाला, लक्षात घ्या, तर कलम आहे 51A. ठीक आहे, तर हा प्रश्न इथे क्लिअर करा, महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बघा पुढे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे. हार्डली हार्ड लक्षात घ्या, 10 ते 15 मिनिटामधला हा व्हिडिओ आहे. ठीक आहे, तर ह्या 15 मिनिटामध्ये तुम्हाला हे सर्व समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि जर तुम्हाला बाय चान्स एखादा पॉईंट जर डाऊटफुली वाटत असेल, तर नक्की इंटरनेटवर तो चेक करून घ्यायचा आहे, कारण आपल्यासाठी एक मार्क्स इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. सहकारी संस्थेसंबंधित कोणती घटना दुरुस्ती आहे, तर ती आहे 97वी आणि ती 2011 मध्ये करण्यात आली होती. प्रसिद्ध केशवानंद भारती खटला कोणत्या वर्षीचा आहे, हा प्रश्न पाठच करून घ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून, तर 1973 मधला आहे, लक्षात घ्या, 1973. भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते, तर ते आहे दादाभाई नौरोजी. रास्त गोपतार हे वृत्तपत्र कोणाचे होते, तर दादाभाई नौरोजी यांचेच होते. ठीक आहे, भारताचे पितामह म्हणून त्यांना ओळखलं जाते. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते, तर कलम 280. आता सध्या 15वा वित्त आयोग सुरू आहे आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे, तर N.K. सिंग हे आहेत. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, तर वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत. वित्त आयोगाची स्थापना कोण करतात, लक्षात घ्या, राष्ट्रपती. तुम्हाला ऑप्शनमध्ये पंतप्रधान वगैरे ऑप्शन येईल, तर इथे जे स्थापना केली जाते ते वित्त आयोगाची ते राष्ट्रपती मार्फत केली जाते आणि 5 वर्षासाठी केली जाते. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, तर कृषीवर होता. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा भर कशावर होता, उद्योगावर. आणि तिसऱ्या याच्यात मिक्सवर होता, म्हणजेच कृषी आणि उद्योग या दोघांवरही होता. तर पाठ करायला खूप इझी आहे. आधी कृषी म्हणायचं, नंतर उद्योग, लक्षात घ्या, आणि नंतर आहे कृषी व उद्योग. त्यानंतर FDIचा फुल फॉर्म सांगा, तर FDIचा फुल फॉर्म होतो फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर
टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकामध्ये आढळतो? जी केळी जी आहे लक्षात घ्या, याच्यावर हा रोग आढळतो. आणि चर्चेतील बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशादरम्यान धावते? तर भारत आणि बांगलादेश. तर ब वरून बंधन तुम्ही लक्षात ठेवू शकता. बंधन बांगलादेश, भारत आणि बांगलादेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमाला भारतीय संविधानाचा आत्मा असे म्हटलेलं आहे? तर ती कलम आहे 32. लक्षात घ्या, कलम 32 एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीनं आपण हे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, नक्की लाईक करा. सो ऑल द बेस्ट फॉर एक्झाम अँड टेक केअर. थँक्यू.